आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू शहरात मोकाट जनावरांच्या मुक्त संचाराने नागरिकांचे जीव धोक्यात. सेलू शहरातील बहुतांश रस्त्यावर वाहनधारक आणि नागरिकांची आवाजावी मोठ्या प्रमाणात आहे आणि याच रस्त्यावर बहुतांश ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने वाहनधारक आणि नागरिकांनी यातून मार्ग काढावा तरी कसा, असा प्रश्न सेलू शहरातील वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे सेलू नगर पालिकेतील जबाबदार यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने सेलू शहरातील नागरिकांनी करावे तरी काय, असा प्रश्न पुढे येत आहे. सेलू शहरातील वाढत्या वसाहती आणि वाढती लोकसंख्येचा विचार करता नागरिकांना राहदारीच्या अनेक अडचणी येत आहे. वसाहती वाढल्या परंतु सुविधांच्या अभावामुळे रस्त्यावरून चालताना मार्ग कसा काढावा, असा प्रश्न पडतो. त्यातच मोकाट जनावरांचा रस्त्यावर सर्रास संचार असल्यामुळे अनेकदा अपघात होतात. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारा गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्याने गोमांस विक्री बंद असल्याने जनावरांच्या होणारी कत्तल बंद करण्यात आल्याने मोकाट जनावरांच्या संख्येत 4 पटीने वाढ झाल्याने सेलू शहरातील आठवडी बाजार, मोढा परिसर, क्रांती चौक, रेल्वे स्थानक रोड, बसस्थानक परिसर, नूतन रोड, नूतन महाविद्यालय परिसर, जिंतूर नाका, रायगड कॉर्नर, परभणी रोड या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणे, टक्कर खेळणे, पडवापडवी करणे या कारणाने दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. दुर्दैवाने जर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहणार? मोकाट जनावरांचे मालक की सेलू नगरपालिका प्रशासन? पूर्णा शहरातील कोट्यावधींचा उड्डाणपूल अंधाराच्या विळख्यात. पूर्णा शहरातील हिंगोली नांदेड मार्गावरील कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरील पथदिवे गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण पूल अंधारात असल्याने वाहनधारक व पदचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय पुलावर धूळ, माती व कचरा साचल्याने देखभाल आणि स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बंद पथदिवे तातडीने सुरू करून पुलाची स्वच्छता करावी, अशी मागणी पूर्णा शहरातील वाहनधारकासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ 5 वर्षीय चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला. पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ आज दिनांक 7 जुलै मंगळवार रोजी सकाळी मोकाट कुत्र्याने 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहऱ्यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पाथरी शहरातील नागरिकांकडून होत आहे. महावितरणमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असलेले रणजित देशमुख यांची मुलगी सोराली वय 5 वर्ष ही आज दिनांक 7 जुलै मंगळवार रोजी सकाळी सुमारे 11 वाजता घराजवळ खेळत असताना गल्लीतील मोकाट कुत्र्यापैकी एका कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घालत चेहऱ्यावर, नाकाजवळ तसेच मानेजवळ चावा घेतला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर कुटुंबियाच्या वतीने तिला तातडीने पाथरी येथील वरद हॉस्पिटलमध्ये खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. सोनपेठ व मानवत बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी. पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठ व मानवत येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची दुरावस्था लक्षात घेऊन त्यांच्या आधुनिकीकरणासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मानवत व सोनपेठ ही दोन्ही तालुक्यांची प्रमुख बाजारपेठ असून ग्रामीण भागातील हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी
व प्रवासी दररोज या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र दोन्ही बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात प्रवासी निवारा सुस्थितीत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मची अवस्था खराब झाल्याने बसमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहे. परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचत असून शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना ये-जा करणे धोकादायक बनले आहे. या परिस्थितीमुळे वारंवार छोटे मोठे अपघाती घडत असल्याचे आमदार राजेश विटेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. दोन्ही बसस्थानकाचे तातडीने आधुनिकीकरण करून प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सुरक्षित व सुव्यवस्थित बसस्थानके उभारण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून विकास कामांना गती द्यावी अशी मागणीही आमदार राजेश विटेकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेत रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. सेलू तालुक्यातील पिंपरोडा खुर्द येथील शेतकरी परमेश्वर उद्धवराव थोरे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी शेत रस्त्याच्या मागणीसाठी आज दिनांक 7 जुलै मंगळवार रोजीपासून सेलू तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. राव थोरे, पिंपरोळा गट क्रमांक 91-92 मध्ये माझी 10 एकर शेती आहे आणि माझ्याकडे कोर्टाचा आदेश आहे, न्यायालयीन कोर्टाचा 2011चा आदेश आहे की ह्या जागेवर कोर्टानं सांगितलेलं यांना रस्ता द्या, पर्यायी दुसरा रस्ता नाही, शिवेवर बंधारा झालेला आहे. तरी यांची पुन्हा मनमानी कारभार. 3-4 वेळेस मंडळ अधिकारी येऊन गेलेले त्याच्या आधी, फक्त येऊन आणि मोरे साहेब स्वतः येऊन गेले. त्यानं वस्तुस्थिती पाहिली आणि तिथून पळ काढला. आज देऊ उद्या देऊ, जवळजवळ मी गेल्या वर्षी 1 वर्ष झालं त्यांच्याकडे चक्रा मारायचे. साहेब तुम्ही येऊन पाहिलं, परिस्थिती पाहिली, बंधारा आहे, तुमच्या अधिकाऱ्यानं लिहिलेलं याच्यामध्ये की तुम्ही स्वतः पाहिलं आहे की इथून रस्ता नाही आहे, दोन्ही साईडकडून पर्यायी रस्ता नाही, रस्ता द्या. आज उद्या करून माझं 10 एकरची पेरणी आहे ना आज रोखलेली आहे. मला पेरणी झाल्याशिवाय आणि यानं रस्ता मोकळा करून खुल्ला करून मोजून दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही. मी असा म्हणजे कागदोपत्री उठत नाही, मला रस्ता दिसला पाहिजे केलेला आहे, तेव्हाच उठणार आहे. सेलू शहरात आर्य वैश्य महासभेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. आर्य वैश्य महासभा परभणी जिल्हा यांच्या वतीने सेलू येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विविध शैक्षणिक व विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आर्य वैश्य महासभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य माधवअण्णा लोकुलवार, परभणी जिल्हा उपाध्यक्ष मोहन कोत्तावार, जिल्हा सहसचिव विकास गादेवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नागनाथ कलकोटे सह सेलू येथील आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सान्वी कैलास मरेवार, होमी भाबा, बाल वैज्ञानिक नंदिनी शशिकांत मालशेटवार 97% गुण, प्रज्वल दिनेश गौशटवार, CV रमण बाल वैज्ञानिक आणि सूरज संजय कोटलवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बालाजी काचेवार, शिवाजी काचेवार, कृष्णकुमार गादेवार, गोविंद दाचावार, ज्ञानेश्वर राजकोंडवार, योगेश कोटलवार, ज्ञानेश्वर फुटाणे, गजानन फुटाणे यांच्यासह समाजातील अन्य मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेलू पोलिसांच्या सतर्कतेमुळे कूलरला लागलेली आग आटोक्यात. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना बांधकामस्थळी आग लागल्याचे दिसले. सदर ठिकाणी गेल्यावर पोलिसांना बांधकामावरील वॉचमॅन झोपलेला दिसला. त्याच्या जवळच कूलरमध्ये आग लागली होती. पोलिसांनी तत्काळ सतर्कता दाखविल्याने सदर वॉचमॅनचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ टळला. 6 जुलै सोमवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी सोपान डुबे, गजानन जायभाय हे रात्र गस्तीवर होते. सिलू मंठा रस्त्याने जात असताना त्यांना एका इमारतीच्या बांधकामस्थळी आग लागल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून घटनास्थळी धाव घेतली. बांधकामच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेले वॉचमॅन
नारायण शिवाजी होडकर हे झोपलेले होते. त्यांच्या जवळच असलेल्या कूलरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. ही आग हळूहळू पसरत होती. पोलिसांनी तत्काळ वॉचमॅनला उठवून सुरक्षित बाजूला केले. कूलरचा वीज पुरवठा खंडित केला. या ठिकाणी साहित्याच्या मदतीने आग विझविली. पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच पुढील अनर्थ टळला.